हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाकाऊपासून एक टिकाऊ अशी एक वस्तू बघणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी ब्लाउज पीसमधला जो कपडा आहे तो कपडा घेतलेला आहे, सिल्क कपडा आहे। तर याची रुंदी घेतलेली आहे साधारणतः 8 इंच आणि लांबी घेतलेली आहे 24 इंच। तर लांबी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, 10 इंच 12 इंच 15 इंच जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी। तर शिलाई करण्यासाठी हे कापड बरोबर अशा पद्धतीने मधोमध फोल्ड करायचा आहे। जो सरळ भाग आहे तो आतल्या साईडने करायचा आहे आणि उलटा भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे आणि साईडच्या कडेने अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झाल्यावरती साईडच्या कडेने जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ना, कमी जास्त होतच ते कट करून घ्यायचं आहे। एकसारखं दोन्ही साईडचं कापड अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि या पिनाच्या सहाय्याने हे कापड आपल्याला बाहेर काढायचं आहे। तर ज्या साईडने शिलाई केलेली आहे त्या साईडने अशा पद्धतीने पिनाने पॅक करायचं आहे आणि ही पिन आपल्याला आतमध्ये घालायची आहे आणि या पिनाच्या सहाय्याने हे कापड आपल्याला बाहेर काढायचं आहे। तर इथं तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने सुद्धा आपण जशी नॉट बाहेर काढतो तसे सुद्धा करू शकता। तर खूप इझिली आहे, खूप सोपी पद्धत आहे। अगदी जे नवीन शिकत आहे त्यांनाही जमेल आणि ज्यांच्याकडे मशीन नाही ते सुद्धा बनवू शकतात हातावरती। सो नक्की एकदा ट्राय करा। आणि आजकाल तर बायकांना खूपच मॅचिंग लागतं, ड्रेसवरती मॅचिंग, साडीवरती मॅचिंग रबर बँड लागतं। सो अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी रबर बँड यूज करू शकता मॅचिंग असं। तर इथे मी जुना रबर घेतलेला आहे आणि बरोबर मधोमध अशा पद्धतीने एक साईडने कट करायचं आहे आणि हे रबर बँड अशा पद्धतीने यामध्ये आतमध्ये घालून घ्यायचं आहे। तर पिनाच्या सहाय्याने हे रबर बँड आतमध्ये घालायचं आहे आणि बरोबर हा कपडा त्यामध्ये जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर बघू शकता अशा पद्धतीने हे कपडा आपल्याला जोडून झालेला आहे, म्हणजेच बाहेर काढलेला आहे हे रबर बँड। तर हे जे रबर बँड आहे जुनं ते अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचं आहे आणि यावरती दाबटीप टाकून घ्यायचे आहे। जर तुम्ही सुई धाग्याने बनवत असाल तर अशा पद्धतीने सुई धाग्याने सुद्धा पॅक करून घ्यायचं आहे। तर एकावरती एक ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने पुढे मागे करत मशीनवरती शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झालेली आहे, बघू शकता जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ना ते अशा पद्धतीने कट करायचं आहे। तर हा जो कपडा राहिलेला आहे ना तो अशा पद्धतीने आतमधल्या साईडने फोल्ड करायचा आहे दोन्ही साईडने, जेणेकरून दिसणार नाही ते। तर अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही फोल्ड करू शकता किंवा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सुद्धा फोल्ड करू शकता। तर एका साईडचा भाग दुसऱ्या साईडच्या भागामध्ये घालायचा आहे आणि यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला। तर व्यवस्थित असं अगोदर पॅक करायचं आहे आणि एक साईड दुसऱ्या साईडमध्ये घालायची आहे आणि अशा पद्धतीने यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे। जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल किंवा ड्रेस शिवत असाल तर त्यासोबत मॅचिंग असं रबर बँड देखील तयार करून देऊ शकता कस्टमरला, म्हणजे कस्टमर देखील हॅप्पी होईल। आणि त्याचबरोबर या रबर बँडचे देखील तुम्हाला 2 रुपये एक्स्ट्रा भेटतीलच। आता 2 रुपये म्हटलं म्हणून 2 रुपये घेऊ नका, हे रबर बँड इझिली बाजारात 10 रुपयाला भेटतं तर आपण 5 रुपयाला द्यायचं। तर बघू शकता फायनली लुक किती सुंदर असं तयार झालेला आहे। सो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे रबर बँड कसं वाटलं हे देखील कमेंट करून सांगा। तर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। भेटूया तशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच वॉचिंग।